नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शिवसेना मर्द आहे, मुंबईत आल्यानंतर झाकी फाकी कळून येईल तर महाविकास आघाडी नाही झाली पाहिजे असं मी कुठेच म्हणालो नाही, शिवसेना नेते अंबादास दानवे यांचं प्रतिपादन। तर बाल आनंद उत्सव 2025 सादरीकरणातून शिकाल जीवन जगण्याची कला, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। स्थानिक निवडणुकीत कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा असतात, राजकीय पक्षांना त्यांच्या इच्छानुसार निर्णय घेणं कठीण जातं। बिहारमध्ये शिवसेना लढायला गेली नव्हती, शिवसेना मर्द आहे, मुंबईत आल्यानंतर झाकीपाकी कळून येईल तर महाविकास आघाडी झाली नाही पाहिजे असं मी कुठंच म्हटलो नाही, असं प्रतिपादन शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केलंय। असं नाही, आता ह्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद या स्थानिक निवडणुका आहेत। याच्यात कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे यांच्या तीव्र इच्छा असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं मागच्या काळात निवडणुकींना तब्बल 3-4 वर्ष, याचाच अर्थ 2 निवडणुकाचं पेंडिंग याच्यात, त्याच्यामुळे एक आधीची पिढी आणि आता एक नवीन पिढी या सगळ्या निवडणुकांना इच्छुक आहे। तेव्हा राजकीय पक्षांना त्यांच्या इच्छेला मुरड घालणं हे अवघड जातं आणि म्हणून स्थानिक निवडणुका वेगळ्या असतात, विधानसभेच्या वेगळ्या असतात आणि लोकसभेच्या वेगळ्या असतात। त्या स्थानिक निवडणुकामध्ये सगळ्याच पक्षांनी ज्याच्या त्याच्या स्तरावर, स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा असं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं जर आम्हाला वाटलं त्या ठिकाणी महाविकास आघाडी व्हावी, एखाद्या ठिकाणी नुसतं काँग्रेस सोबत आहे, राष्ट्रवादी सोबत नाही, एखाद्या ठिकाणी फक्त राष्ट्रवादी सोबत आहे शरद पवारांची तर काँग्रेस सोबत नाही, अशा सुद्धा गोष्टी काही ठिकाणी आहेत ना। त्यामुळे स्थानिक स्तरावर अशा गोष्टी होत असतात। मुंबई महापालिकेचं उदाहरण तसंच महाराष्ट्रात वेगळ्या महापालिका आहे, जिल्हा परिषद आहे, इथे काही परिणाम जाणवणार नाही का की काँग्रेस, शिवसेना, तुमची शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार ही एकत्र येऊन लढल्यानंतर होईल ना फरक? शेवटी एकत्र लढल्याचा परिणाम होतच असतो, परंतु मुद्दा हा होता की निवडणुकीच्या 2 दिवस आधी जागा वाटप करायला काही अर्थ नसतो। निवडणुका जाहीर व्हायच्या आत सगळ्या पक्षाचा अभ्यास झाला पाहिजे आणि कोणी कोणत्या जागा लढवायच्या ते ठरवलं पाहिजे। हा मुद्दा मी वारंवार मांडतो। मी काय महाविकास आघाडी होऊ नये असं मी म्हटलेलं नाही, मी असं म्हटलेलं आहे की निवडणुका आता महानगरपालिका जानेवारीत होणार आहे ना, चला आता 1 नोव्हेंबर एंडपर्यंत, डिसेंबरच्या स्टार्टपर्यंत आपण बसलं पाहिजे, जागा वाटप केलं पाहिजे अन्य ठिकाणी, तसंच जिल्हा परिषदेनं केलं पाहिजे। नाही तर आपण फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप करतो, कार्यकर्त्यांना वेळ मिळत नाही, सगळ्या गोष्टी साधना असतात, बाकी जनतेचा संपर्क असतो, कार्यकर्ते जागा वाटपाच्याच गोंधळामध्ये अडकलेले असतात आणि वाटतं या प्रक्रियेला कुठेतरी ब्रेक दिला पाहिजे या सगळ्या महाविकास आघाडीमध्ये। नगरपालिकेला सध्या काय मग स्वतंत्र आघाडी केलेली काय? काही ठिकाणी आघाडी आहे, काही ठिकाणी स्वतंत्र आहे। आघाडी व्हावी असा पूर्णपणे प्रयत्न आम्ही करतोय, पण नाही झाली तर स्वतंत्र लढावं लागेल, हे तितकंच खरं आहे। कलांचं सादरीकरण हे नेहमीच आत्मविश्वास आणि संधी देत असतं, मात्र विविध प्रकारचे कला सादरीकरणातून आपल्याला जीवनात विविध प्रसंगांना सामोरं जाण्याची म्हणजेच जीवन जगण्याची कला ही आपण शिकत असतो, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय। येथील देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात आयोजित बाल आनंद उत्सव 2025च्या प्रसंगी जिल्हाधिकारी स्वामी उपस्थित होते। बालकांनी सादर केलेल्या विविध कलागुणांचं सादरीकरण त्यांनी पाहिलं। जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर, प्राचार्य डॉक्टर अशोक तेजनकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने, उपशिक्षण अधिकारी सीताराम पवार, सीमा मेहत्रे आदी मान्यवर उपस्थित होते। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या बालदिनानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या वतीने दिनांक 7 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद उत्सव आयोजित करण्यात आला। आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरावरती शाळा आणि महाविद्यालयामधून विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विविध कला व क्रीडा प्रकारातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी 81 आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती विशेष प्रावीण्य प्राप्त, प्रज्ञावान व
प्रतिभा संपन्न विद्यार्थ्यांचा सन्मानित करण्यात आलाय। या कार्यक्रमाची सांगता आज सांस्कृतिक स्पर्धा व गुणगौरव सोहळ्याने झाली। या स्पर्धेत जिल्ह्यातील 29 शाळांच्या संघांनी सहभाग नोंदवला। यात समूह नृत्य, एकल नृत्य, नाट्य, गायन या सर्व कला प्रकारांचं सादरीकरण विद्यार्थ्यांनी केलं। सूत्रसंचालन सुनीता वाघ, कविता रगडे, प्रवीण दाभाडे यांनी केलं। सांस्कृतिक कार्यक्रमांचे निकाल पुढील प्रमाणे लावण्यात आले आहेत। समूह नृत्यमध्ये प्रथम क्रमांकामध्ये वारकरी नृत्य संत ज्ञानेश्वर विद्यालय निलोड फाटा सिल्लोड, द्वितीय क्रमांक आदिवासी नृत्य पी.ए. श्री जिल्हा परिषद तुर्काबाट खराडी तालुका गंगापूर, तृतीय क्रमांक देशभक्तीपर गीत अक्रू वाघमारे प्रशाला छत्रपती संभाजीनगर, गीतगायन प्रथम क्रमांक राजे शिवाजी विद्यालय वाळूज पूनम चव्हाण, तर नाट्यामध्ये प्रथम क्रमांक जिजामाता विद्यालय छत्रपती संभाजीनगर, वैयक्तिक नृत्य प्रथम क्रमांक कार्तिकी चंदेले लोकनेते साहेबराव पाटील विद्यालय शिल्लेगाव तालुका गंगापूर, तर भारुड प्रकारामध्ये प्रथम क्रमांक नेहरू विद्यालय सावखेडा तालुका वैजापूर यांना गौरवण्यात आलाय। जिल्ह्यातील ज्या नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता सुरू आहे त्या क्षेत्रातील शस्त्र परवानाधारक 88 पैकी 76 जणांना 24 तासात आपली शस्त्रे नजीकच्या पोलीस स्टेशनला जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत। या संदर्भात आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली। बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, पोलीस निरीक्षक धनंजय देशमुख आदी उपस्थित होते। सद्यस्थितीत निवडणूक आचारसंहिता सुरू असलेल्या 6 नगरपालिका व 1 नगरपंचायत क्षेत्रात एकूण 88 व्यक्ती शस्त्र परवानाधारक आहेत। त्यापैकी 76 लोकांना शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अन्य 12 व्यक्तीस ज्यांना त्यांचे शासकीय कर्तव्य म्हणून शस्त्र बाळगावे लागते त्यांचा समावेश आहे। तरी या 76 व्यक्तींनी दिनांक 15 रोजी मध्यरात्री 12 पर्यंत आपल्याकडील शस्त्र नजीकच्या पोलीस स्टेशनला जमा करावं असे आदेश देण्यात आले आहेत। निवडणूक आदर्श आचारसंहितेचा भाग म्हणून शस्त्र जमा केले जात आहेत। संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत दुधड ग्रामपंचायतीची विभागस्तरीय तपासणी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केली असून पनीरचं ब्रँडिंग करा, दुग्ध व्यवसाय वाढवा अशा सूचना त्यांनी महिला बचत गटांना दिल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुधड ग्रामपंचायतीची सन 2024-25 करिता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत तपासणी समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी समितीसह भेट देऊन तपासणी केली। सोबतच गावातील जनावरांचं प्रमाण पाहता दुग्ध व्यवसाय वाढवून पनीरचे ब्रँडिंग करण्याच्या सूचना देखील दिल्या। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समितीने स्मार्ट ग्राम दुधड गावातील सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, गावातील कुटुंबांना भेटी देऊन घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, शेड, पिण्याच्या पाण्याचे स्रोत, विहीर, गावातील घरकुल लाभार्थींसह त्यांची वैयक्तिक सार्वजनिक शौचालय, गावातील परिसर पाहणी करून कर आकारणी, जलसंधारण सुमारे 250 शेततळ्यांची निर्मिती, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, पाणी पुरवठा आणि इतर विकास कामांची सखोल पाहणी केली। तपासणीवेळी समिती सदस्य अपर आयुक्त सुषमा देसाई, संचालक माहिती व जनसंपर्क कार्यालयाचे सहाय्यक संचालक गणेश फुंदे, मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागीय कार्यालय सुषमा पलांडे, उपायुक्त ज्ञानोबा मोकाटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर, छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना रावताळे, समाजशास्त्रज्ञ वैशाली जगताप, डोलारकर विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर जायभाय, ग्रामपंचायत अधिकारी संतोष मरमट, आर.डी. चौधरी, तालुका समन्वयक प्रमोद भुईगळ, सरपंच गंगासागर चौधरी, उपसरपंच बळीराम बोर्डे, सदस्य सुदाम घोडके, ताराबाई घोडके, वंदना काकडे, जनाबाई चौधरी, मधुकर बोर्डे, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, ग्रामरोजगार सेवक, वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ता, मदतनीस यांच्यासह ग्रामस्थ आणि कर्मचारी उपस्थित होते। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती। तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेज के आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते। माझं नाव गौरी मिराशी आहे। मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इको सत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते।
सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. नाव आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. अरे हे पार्सल माझं नाहीये सर. पोलिसांच्या कुठं बोलतोय? आता तुला पोलीस स्टेशन यावं लागेल आणि त्यानंतर जेल. मी एक स्कॅमर आहे. आज मी पोलीसवाला बनलोय आणि ही आहे माझी शिकार. मी फोन करून कडक आवाजात केवळ हे म्हणालो की आपल्या मुलाच्या पार्सलमध्ये ड्रग्ज मिळाले. बस एवढ्यानंच ते घाबरले आणि त्यांना केले डिजिटल अरेस्ट. सर असं नका करू प्लीज सर. इथं जेल जा नाही तर पैसे द्या. चांगली आहे ना आयडिया आणि सेटअप? आयडिया वाईट पण आहे आणि जुनी पण. आता इंडियाला माहित आहे की स्कॅम कॉज मध्ये कधी ड्रग्ज कधी किडनॅपिंगच्या खोट्या कहाण्या बनवून पैसे लुटतो. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीकडे नका देऊ अटेन्शन. इंडिया स्टॉप, थिंक अँड टेक ऍक्शन. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनॅडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20 N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांना फसवून पक्षप्रवेश करण्यात आला होता, मात्र त्यांना परत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात घर
वापसी करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी दिली आहे. आठवड्याभरापूर्वी काही जणांना शिवसैनिकांना फसवून भारतीय जनता पार्टीमध्ये नेण्याचा प्रयत्न झाला होता. खरं तर ते मनाने गेले असावे असं आम्हाला त्यावेळेसच वाटलं नव्हतं, पण त्यांची एक प्रकारे फसवणूक झाली. पुन्हा 4 दिवसात ते वापस आले. सुबह का बोला शाम को घर पे आया तो उसको बुलाया नहीं कहते या हेतून मान्य खैरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांना आम्ही माफ केलं आणि यांचं नेतृत्व करणाऱ्या अविनीश पाटलांची उमेदवारी मान्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेबांनी जाहीर केली. संघटना म्हणून शिवसेना म्हणून पुन्हा एकदा गंगापूर नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे सगळे मिळून प्रयत्न करू. अध्यक्ष उमेदवार आपले अविनाशच आहे. अविनाशचं नाव आधी डिक्लेअर झालं होतं, परंतु कुठे गडबड झाली होती. पण आता मात्र त्या ठिकाणी सन्मानाने आलेला आहे आणि काही चूक झाल्याचं माफी पण मागितली. पण आता प्रत्यक्षात त्या ठिकाणी आम्ही अविनाशला तिकीट त्यावेळेसही दिलं होतं आणि आत्ताही दिलेलं आहे नगराध्यक्ष पदाचं. उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या 14 नोव्हेंबर 2025च्या पत्रान्वये पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी नमुना 18च्या अर्जावरती कार्यवाही करण्यासाठी तारीख वाढवून दिली असून सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. हस्तलिखिते तयार करणं व प्रारूप मतदार याद्यांची छपाई दिनांक 28 नोव्हेंबर 2025, प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी दिनांक 3 डिसेंबर 2025, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दिनांक 3 ते 18 डिसेंबर 2025, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणं व छपाई करणं दिनांक 5 जानेवारी 2026, मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दिनांक 12 जानेवारी 2026 असा केला असल्याचं मतदार नोंदणी अधिकारी 5 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ जितेंद्र पापळकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळवलं आहे. वाचनाची आवड मानवाला सुसंस्कृत बनवण्याबरोबरच त्याला भौतिक व मानसिकरित्या प्रगत करण्यास सहाय्यभूत ठरते. वाचन हे एकमेव व्यसन आहे ज्यामुळे माणूस वाचतो असं प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक बाबा भांड यांनी केलंय. सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय शासकीय विभागीय ग्रंथालय आणि युगंधरा मराठी साहित्य कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह तथा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त बालसाहित्यिकांच्या कार्यशाळेचं व ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी समर्थनगर येथील शासकीय विभागीय ग्रंथालयात करण्यात आलं. कार्यशाळेचं उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रकाशक बाबा भांड बोलत होते. बालवयातच वाचनाची व लिखाणाची गोडी शिक्षकांमुळे मिळाल्याचं सांगून बालवाचकांना तसेच नवोदित लेखकांना लिखाणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन बाबा भांड यांनी दिलं. छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय सहाय्यक भाषा संचालक बाबासाहेब जगताप, युगंधरा प्रकाशनाच्या सुनीता कावसनकर, पीयू जैन शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटोदी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक गुलाबराव मगर, डी.बी. देशपांडे हे उपस्थित होते. कार्यशाळेत शहरातील शारदा मंदिर कन्या प्रशाला व जय भवानी माध्यमिक विद्या मंदिर देवगिरी हायस्कूल, न्यू देवगिरी हायस्कूल, मराठा हायस्कूल, पीयू जैन माध्यमिक विद्यालय व शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आलं. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केलं. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथालय निरीक्षक आवजी गलांडे यांनी मानलं. या प्रसंगी भरवण्यात आलेले ग्रंथ प्रदर्शन दिनांक 20 नोव्हेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत सर्वांसाठी निशुल्क खुले राहणार असून परिसरातील वाचनप्रेमी नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केलंय. शासकीय मुद्रणालयात स्थानिक कामगार संघटनेच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन जवळील शासकीय मुद्रणालयात स्थानिक संघटनेच्या वतीने आदिवासी जननायक क्रांतीसूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नियोजन विभाग प्रमुख नारायण भालेराव यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी आदिवासी समाज बांधव कर्मचाऱ्यांनी व उपस्थितांनी बिरसा मुंडा यांना अभिवादन केलं. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष यशवंत गावडे, जिल्हा मध्यवर्तीचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत बागडे, माजी सरचिटणीस कैलाश जगताप, मिलिंद जगताप, धनंजय सावंत, व्यंकट आईटवार, संदीप सातदिवे, संतोष सोनवणे, संतोष साबळे, राहुल परदेशी, राहुल चिंतामणी, शेख बदर, राजकुमार तेलंग, राजेश बाविस्कर, अंकुश जाधव, प्रवीण मोरे, आनंद सोनवणे, महेश स्वामी इत्यादी कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
शिवसेना मर्द आहे, मुंबईत आल्यानंतर झाकी फाकी कळून येईल तर महाविकास आघाडी नाही झाली पाहिजे असं मी कुठेच म्हणालो नाही. शिवसेना नेते अंबादास दानवे यांचं प्रतिपादन. तर बालानंद उत्सव 2025 सादरीकरणातून शिकाल जीवन जगण्याची कला, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.